थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात क्रांती दिन संपन्न। रावेर तालुक्यातील थोरगव्हाण डी.एस. देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस, भगत सिंग आणि आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमांचे पूजन संस्थेचे संचालक श्री रवींद्र चौधरी, मुख्याध्यापक एस. वैष्णव, पर्यवेक्षक डी. पाटील आणि इतर शिक्षकांनी प्रतिमा पूजन केले। या दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोविंद काका चौधरी यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून उखरडू विठोबा चौधरी सेक्रेटरी आरटीओ कार्यालय भोपाळ मध्य प्रदेश हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय.जे. खखले यांनी केले। 3 गटात वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली। 5वी ते 7वी प्रथम गट, 8वी ते 10वी द्वितीय गट, 11वी 12वी कला शाखा तृतीय गट। क्रांती दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद चौधरी 500 रुपयाचे, प्रमुख पाहुणे श्री उखरडू विठोबा चौधरी 500 रुपयाचे विजयी स्पर्धकांना बक्षीस जाहीर केले व त्यांचे शुभ हस्ते वितरण केले। यावेळी सुमारे 56 विद्यार्थ्यांची भाषणे संपन्न झाली आणि 38 विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या केशवश साकारून देशभक्तीपर वातावरणाची निर्मिती केली होती। प्रथम गटातून प्रथम विशाखा मेढे, द्वितीय समर वाघ, तृतीय भोजेश कोळी यांचे भाषण उत्कृष्ट ठरली। द्वितीय गटातून प्रथम खुशी धनगर, द्वितीय ममता पाटील आणि तृतीय पूर्वाजा पाटील यांची निवड झाली। तृतीय गटातून प्रथम वैष्णवी इंगळे आणि द्वितीय सुरेखा कोळी या विद्यार्थिनींनी भाषण देऊन उपस्थितांची मते जिंकली। सदर कार्यक्रम वाङ्मय मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता। याबद्दल या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आणि बक्षीस देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। पाटील मॅडम, शकुंतला मावशी यांनी वीर बिरसा मुंडा वीर वेशभूषासाठी हितेश बारेला यास प्रत्येकी 51 रुपयाचे बक्षीस देऊन गौरव केला। उत्कृष्ट वेशभूष साहिल शिंदे, अस्मिता चक्रे, समर वाघ, सोनाक्षी झोपे, भुलेश कोळी, हिमांशु कोळी, शिरीन पटेल, हर्षल कोळी, योगेश खेडकर यांनी पारितोषिक मिळविले। आदिवासी वेशभूषेत हितेश बारेला याने आपल्या बोलीभाषा मधून सर्वांशी संवाद साधला। या प्रसंगी मुख्याध्यापक एस. वैष्णव, पर्यवेक्षक डी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। एस.बी. सपकाळे यांनी फलक लेखन करून शोभा वाढविली। विद्यार्थ्यांची शिस्त कायम राहावी यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे नियोजन आणि सहकार्य जयश्री चौधरी मॅडम, योगेश कोष्टी, शीतल तायडे, निलेश देशमुख, टी.पी. घुले यांनी केले होते तर आभार जे.प. चौधरी यांनी मानले। यावेळेस सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, थोरगव्हाण।